क्या बात आहे. यासाठी देखील शुभेच्छा खरं तर तुम्हाला. मात्र पुढचा प्रश्न हा अध्यक्ष महोदयांना नसून भाजपचे नेते म्हणून मला तुम्हाला विचारायचं आहे की राज्यातली सध्याची एकंदरीत परिस्थिती पाहता त्या काळामध्ये भाजपमध्येही काही बदल होऊ शकतात का? राज्यातल्या जनतेसाठी भाजप काही वेगळे निर्णय घेण्याच्या तयारीत आहे का, जेणेकरून जनतेचं भलं होऊ शकेल? मला वाटतं भारतीय जनता पार्टी ही नेहमीच पार्टी विथ अ डिफरन्स अशी ओळखली जाते आणि त्यांच्या कार्यातनं ते दिसून येतं. इकडे संधी दिली जाते मेरिटला, इकडे संधी दिली जाते लोककल्याणासाठी जो व्यक्ती उपयोगी पडेल त्याला. इथे वय किंवा अनुभव बघून केवळ संधी दिली जात नाही. त्यामुळे तरुण पिढी ही निश्चितपणे भारतीय जनता पार्टीकडे सातत्याने आकर्षित होत आहे. भारतीय जनता पार्टीने एक अत्यंत प्रभावी आणि डेव्हलपमेंट ओरिएंटेड नेतृत्व या राज्याला दिलं आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांचं काम आपण सर्वांनी बघितलेलं आहे. मुंबईत 30-30, 40-40 वर्ष रखडलेले प्रोजेक्ट, कोस्टल रोड असेल किंवा MTHL अटल सेतू ब्रिज असेल, या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या या तर 1980 मध्ये प्लॅन झालेल्या, परंतु त्याच्या परवानग्या न आणल्यामुळे, त्याचा फिजिबिलिटी रिपोर्ट न झाल्यामुळे, त्याचं वायबिलिटी रिपोर्ट न झाल्यामुळे या सगळ्या गोष्टी होऊ शकल्या नव्हत्या, ज्या देवेंद्र फडणवीसजींनी अत्यंत प्रभावशालीरित्या फार कमी काळात पूर्ण करून दाखवल्या. मुंबईतलं मेट्रोचं जाळं असेल, मेट्रो रेलचं जाळं असेल, या सगळ्या गोष्टी दिसून येतात. नागपूर मुंबई समृद्धी हायवे असेल, जो गेम चेंजर ठरत आहे इकॉनॉमिक कंडिशन्ससाठी, आपल्या देशाच्या, आपल्या राज्याच्या प्रगतीसाठी, हे सगळं घडताना दिसत आहे. आज महाराष्ट्र हा जगात, देशातला इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंटसाठी, फॉरेन इन्व्हेस्टमेंटसाठी सर्वात ल्युक्रेटिव्ह म्हणजे सर्वात आकर्षित असा डेस्टिनेशन झालेला आहे. हे सगळं होत आहे कारण एक विजनरी लीडरशिप या राज्याला प्राप्त झालेली आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी निश्चितपणे असे विजनरी लीडर्स या राज्याला निर्माण करून देतील, जेणेकरून हे राज्य अधिक गतीने